ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. संख्या विशेषणानी दोन म्हणजे आतापर्यंत आपण चार पर्यंत संख्या शिकलेलो आहोत. इथून पुढे त्या पाच विषयी सांगणार आहेत. आणि सोपा भाग असा आहे की चार पर्यंतच लिंगानुसार अकॉर्डिंग टू जेंडर काय होतं. एकह, एका, एकम असं होतं चार पर्यंत. चत्वारह, चतस्रह, चत्वारी. पण पाच नंतर सगळं समान आहे, त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन कमी आहे. बघा, इमम हा संवादम पठत. हा संवाद तुम्ही अभ्यासा. मग आता आपल्याला आधीच माहिती कोण कोण कॅरेक्टर आहेत ते, आपण त्याचा पुढे अभ्यास करूया. बघा, एकतः. आता मातामही आजी काय म्हणते? एकतः म्हणजे एक पासून, चतुर्पर्यंतम चार पर्यंत, संख्या रूपानी म्हणजे संख्यांचे वेगवेगळे रूप, अधितानी खलू अधितानी शिकलेलो आहोत, नाही का? खलू म्हणजे नाही का, अशा प्रकारे खलू. आपण कसं म्हणणार? भवती रिया खलू. तू, आपण इंग्लिशमध्ये कसं बोलतो? राईट. राईट राईट. भरपूर लोक असतात ते काय करतात, राईट राईट हा शब्द खूप वेळा वापरतात. सो आर यू रिया राईट? तसं संस्कृतमध्ये खलू म्हणजे राईट. तसं आजी काय म्हणते? आपण एक पासून चार पर्यंत सगळे रूप पाहिलेले आहोत, बरोबर? सगळे म्हणतात हो. पंचतः तू म्हणजे पाच पासून, तू तर पाच पासून, संख्यारूपेषु म्हणजे संख्यांमध्ये, न लिंगभेद हे आपल्याला माहितीच आहे. लिंगभेद न नाही. ताहा यथावत प्रयोक्तव्याहा. ताहा म्हणजे त्या ज्या संख्या आहेत पाच नंतरच्या, यथावत प्रयोक्तव्या ॲज इट इज त्यांना वापरायचंय. म्हणजे कसं? आता वेणू आपल्याला सांगते, वेणू ज्ञातम हे वाक्याचा अर्थ काय हा वेणू सांगते. आजी म्हणाली त्या पाच नंतर ज्या संख्या आहेत त्या आहे अशा वापरायच्या आहेत. मग वेणू म्हणते ज्ञातम, कळालं काय? तरी पंच आसंदाहा, आसंद पुल्लिंग शब्द आहे, पाच खुर्च्या. पंच अंकन्यः, अंकन्यः अरे, अंकनी, अंकणी म्हणजे पेन्सिल, पाच पेन्सिल्स. आणि पंचभवनानी, पंचभवनानी अंकनी, अंकनी, एक मिनिट हा. अंकनी म्हणजे, अंकणी म्हणजे पेन्सिल. पंचभवनानी, पंच पाच, भवनानी म्हणजे पाच घर. म्हणजे काय? पंच, पंच, पंच सगळीकडे सारखं. आता सुधेंदू काय म्हणतो बघा, तथा च तसेच, सप्त बटवह म्हणजे सात ब्राह्मण, सप्त रज्जवह सात रश्या, सप्तैव च दिनानी आणि सात दिवस. अशा प्रकारे म्हणजे सप्त सप्त पुल्लिंग असू द्या स्त्रीलिंग असू द्या, काहीही फरक नाही. आता पुढे पृथा सुद्धा सांगायला सुरुवात करते. इतोपि अजून, अष्टतारकाः आठ तारे. आता स्त्रीलिंग शब्द. अष्टमुनयः, मुनी पुल्लिंग शब्द तरी पण अष्ट अष्टच. अष्टवसूनी आठ वारे म्हणजे आठ प्रकारचे वसू, वायुदेवता आहेत त्यांच्याबद्दल सांगतात. मातामही काय म्हणते? उत्तमम काश्चन संख्या प्रसिद्धाः. आजी म्हणते काही संख्या ज्या आहेत हे काय आहेत? प्रसिद्ध आहेत. काश्चन काही, संख्या हा संख्या प्रसिद्ध फेमस आहेत. यथा जसं नवरात्र, आपण काय म्हणतो? नवरात्री चालू झाल्यात. आता नव हा शब्द काय रात्रीसाठी फेमस आहे. नवरात्रयः म्हणजे नवरात्र. वेणूच पृथाच, आता वेणू आणि पृथा दोघी एकत्र काय म्हणतात? सप्त ऋषयः सात ऋषी फेमस आहेत. दश आननानी, दशाननानी कोण आहे? रावण. दहा मुख आहेत त्याला. आनन म्हणजे मुख. दशाननानी. अष्टलक्ष्म्य, आठ लक्ष्म्य, आठ लक्ष्मी काय हा शब्द फेमस आहे. अ त्रीणी भुवनानी, तीन भुवन हे सुद्धा काय फेमस आहे. नवरत्नानी, नऊ रत्न आहेत हा सुद्धा काय फेमस आहे. म्हणजे काय? त्यांनी काही फेमस शब्द
संख्या विशेषण सांगितलेले आहेत. मग त्रिभुवन वगैरे आपण मराठीत पण म्हणतो. माता मही लगेच म्हणते पर्याप्तम, बस झालं, बस झालं. अहम, मी, अधुना, आता, कु हा, आजी म्हणते आता मी तुम्हाला एक कूट प्रश्न म्हणजे सहजासहजी न समजणारा प्रश्न विचारणार आहे. अहम, मी, अधुना, आता, कूट प्रश्नम वदामी. आता मी तुम्हाला एक कूट प्रश्न सांगणार आहे. मग आजी काय म्हणते? भीही भ्यः भ्यः आनाम सु. काय म्हणते? भीही भ्यः भ्यः आनाम सु किम एतत? हे काय आहे? तर मग सुधेंदु जोरात हसून काय म्हणतो? उच्चैही हसित्वा, उच्चैही जोरात हसून, न एष कूट प्रश्न. तो म्हणतो हा काय अवघड प्रश्न नाहीये. एते तू विभक्ती प्रत्ययाहा. हे काय आहे? विभक्ती आहे. जसं रमा किंवा सीता, सीताभिः, सीताभ्यः, सीताभ्यः, सीतानाम. त्याप्रमाणे हे काय कुठं प्रश्न नाहीये. हे काय आहे? एते तू विभक्ती प्रत्यय आहे. तर काय विभक्ती प्रत्यय आहेत आणि तो इतका हुशार आहे. गतवर्षे अहम पठितवान. गतवर्षे मागच्या वर्षी अहम मी पठितवान. सम्यक पठितवान शिकलो. सम्यक स्मरामी आणि मला चांगलं आठवतंय सुद्धा. आपलं काय होतंय? आपण शिकतो पण आपल्याला आठवत नाही. अधुना अपि, आता सुद्धा. अधुना आता अपि सुद्धा मला आठवते. वेणू म्हणते ओहो सुधेंदू, म्हणजे त्याची स्तुती करते. वा 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 सुधेंदू. सत्यमेव तीक्ष्णा जाता तव बुद्धी. ती म्हणते सत्यमेव, खरोखर. तीक्ष्णा, एकदम तुझी बुद्धी कशी झाली? तव, तुझी बुद्धी ही बुद्धी. तीक्ष्णा जाता, तुझी बुद्धी काय झाली? तीक्ष्ण झाली, शार्प झाली. शार्प इंटलेक्ट. तरी एते संख्या प्रत्ययाः. तर एते हे संख्या प्रत्ययाः. हे जे संख्या प्रत्यय आहेत कुठले? भीही भ्यः भ्यः. हे संख्या प्रत्यय काय? पंचतः तृतीयातः सप्तमी पर्यंतम. म्हणजे काय? तृतीया विभक्ती पासून नित्य तृतीयातः सप्तमी पर्यंत म्हणजे तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी असे आपल्याला लावायचे. कसं बरं आम्हाला सांगाल का? तर आता पृथा आपल्याला सांगणार आहे. यथा, जसे. पंच, यथा म्हणजे जसं. पंच, पंच, पंचभिः. बघा तृतीयापासून चालू झालं. भीही जो इथे आपण पाहिला. नंतर पंचभ्यः, पंचभ्यः, पंचानाम, पंचसु. असंच काय करायचंय आपल्याला? नव, नव कसं येणार? नव नव नवभिः, नवभ्यः नवभ्यः, नवानाम नवसु. अशा प्रकार. ठीक आहे. पंचतः नवदश पर्यंत रूपाणी नवदश म्हणजे एकदम पुढपर्यंत कसे चालणार आहेत? नवदश म्हणजे 19 पर्यंत. नवदश म्हणजे 19 ना? नवदश 19 पर्यंत पंचरूप आणि पंचसंख्य इव भवंती. पाच संख्याप्रमाणे होतात. सत्यम खलू. ती म्हणते बरोबर ना? अशा प्रकारे. मग 5 पासून 19 पर्यंत काय चालणार आहेत? पंचसंख्येप्रमाणे चालणार आहेत. तेव्हा आजी म्हणते बघा, आम अतीव मुदिता अस्मि. ती म्हणते आम, खरंच. आम म्हणजे हो. अतीव म्हणजे खूप. मुदिता अस्मि, मी खूप खुश आहे. का? यूयम सर्वे संस्कृत पटवः. यूयम सर्वे, तुम्ही सगळे. संस्कृत पटवः म्हणजे संस्कृत मध्ये खूप हुशार आहेत. इतः परम, इथून पुढे. संस्कृत भाषया लेखितुम समर्थाः. इथून पुढे काय? संस्कृत भाषेमध्ये तुम्ही लिहायला समर्थ आहात. संस्कृत भाषया म्हणजे संस्कृत भाषेमध्ये तुम्ही काय? लेखितुम, तुमुंत प्रत्यय, लिहिण्यासाठी समर्थ, कॅपेबल आहात. सुधेंदू म्हणतो तत्तु त्वया सह संभाषेन किंचित व्याकरणाभ्यासेन च. तर एवढं सगळं म्हटल्यानंतर तो म्हणतो ते तर. तत् म्हणजे ते, तू म्हणजे तर. आजी काय म्हटली? तुम्ही सगळे संस्कृत पंडित आहे. मग तो काय म्हणतो? हे तर त्वयासह, तुझ्या सोबत, संभाषणेन बोलण्यामुळे, किंचित व्याकरणाभ्यासेन च. मग हे सगळं आम्ही संस्कृत पंडित कशामुळे झालोय? तुझ्यासोबत संभाषण केल्यामुळे
आणि थोडं थोडं ग्रामर शिकल्यामुळे. आता वेणू बघा काय म्हणते, संख्या रूपाणी सम्यक अधीत्य. संख्या रूपाणी म्हणजे हा संख्या विशेषण जो आहे टॉपिक चांगल्या प्रकारे शिकला. संभाषणे संख्यानाम अधिकम प्रयोगम कुर्मः. संभाषणे जेव्हा आपण बोलूया त्यावेळी संख्यानाम संख्यांचा अधिकम प्रयोगम अजून आपण उपयोग कुर्मः करूया. पृथा म्हणते अग्रिमे अवकाशे पुढच्या उन्हाळ्या सुट्टीला अन्यान संख्या विशेषान ज्ञातुम आगच्छाम. ती आजीला काय म्हणते, आजी पुढच्या सुट्टीमध्ये अन्यान संख्या विशेषण अजून काही संख्या विशेषण आहेत त्यांना ज्ञातुम जाणण्यासाठी आगच्छाम आम्ही येऊया. आता आपण हे सोडूया आणि मग संपलं. बघा पंच बालिकेशु मग काय येणार इथं, बालिकेशु बालकेशु सप्तमी विभक्ती. मग आपल्याला काय करायचंय, पंचमधल्या सप्तमीला शोधायचंय. मग बघा पंचसप्तमी या ठिकाणी पंच वरती दिलेला आहे. ठीक आहे, एक मिनिट. मला नाही वाटत हे अवघड आहे, फक्त थोडासा वेळ जाईल सुरुवातीला. चला इथं पंचसु, कारण की बालिकाशु हा सप्तमी विभक्ती आहे आणि 5 आकडा मला लिहायचा आहे सप्तमीमध्ये. मग तो कसा लिहिणार मी, पंचसु. ठीक आहे. बिडालैही ही काय तृतीय विभक्ती, मग 6 आकडा मला तृतीय विभक्तीत कसा लिहिणार मी, बघा इथं दिलेला आहे कोपऱ्यामध्ये, षडभीही. मग मी षडभीहीच का लिहिलं, कारण की बिडाल हा शब्द तृतीय विभक्ती आहे म्हणून. सप्तदीपानाम आता 7, सप्तदीपानाम एका अवलीही गृहे दृश्यते. सप्तानाम दीपानाम 7 दीपानाम कुठला शब्द आहे, षष्ठी विभक्ती बहुवचन 6.1. मग मला आता 7 हा 6.3, आता मला 7 हा आकडा 7 यांनी दिलाय का, नाही दिलेला आहे, इथे नाही दिलाय. ठीक आहे, नित्य बहुवचन. मग आपण काय लिहिणार, सप्तानाम. कारण की आपण पंच आपल्याला माहिती कसा लिहितात, पंचानाम. मग सप्त कसा लिहितील, सप्तानाम. काय विचार करायचा त्यात. पुढे अ रात्रीनाम. बघा मग रात्रीनाम कुठला शब्द आहे, 6.3. मग आता 9 शब्द आपल्याला काय करायचा आहे, 6.3 मध्ये लिहायचं आहे. मग 9 शब्द बघा दिलाय, नव नव नवबिही नवभ्य नवभ्य नवानाम नवानाम. आता 7 शब्द, अहम जाना अपि जानासी ऋषीनाम नामानी. मग 7 ऋषीनाम कुठली विभक्ती आहे, 6.3. मग मला 7 हा शब्द कसा चालवायचा आहे, 6.3. मग सप्तानाम, कारण की पंच होतो पंचानाम 6.3, तसा सप्त हा 6.3 कसा होईल, सप्तानाम. कार्तिकेय म्हणजे भग गणपतीचा भाऊ कार्तिकेय. मुखैही ही तृतीय विभक्ती आहे म्हणून मला आता 6 शब्द मुखै तृतीय विभक्ती लिहायचंय, कारण की मुखैही ही तृतीय विभक्ती आहे. तर मग षड भीही तुम्ही नंतर अभ्यास करा हा धडा संपल्यानंतर, कारण की एकदा वाचून नाही कळणार आहे, थोडं डोकं लावायला लागतं. गणित आहे हे. मस्तकेभ्य कुठली विभक्ती आहे, 5वी. मस्तकेभ्य रावणस्य मस्तकेभ्य किरीटाः पतन्ति. किरीट म्हणजे मुकुट. रावणाच्या 10 डोक्यातून मुकुट पडतात. 10 मुखातून डोक्यातून पंचमी विभक्ती. मला 10 शब्द कसा लिहायला लागेल, दशभ्य 10 शब्द दशेभ्य नव दश दशेभ्य दशेभ्य मस्तकेभ्य 10 मुखातून 8. आता बघा अष्टलक्ष्मीषु कती नामानी जानासी, म्हणजे 8 लक्ष्मींपैकी किती नावं तुम्हाला माहिती आहेत. आता किती माहिती हा भाग वेगळा आहे. लक्ष्मीषु ही सप्तमी विभक्ती असल्यामुळे 8 हा शब्द मी सप्तमी विभक्तीमध्ये लिहिणार. अष्टसु
लक्ष्मीषु. बघा राजा. राजा 9 ऋषीभ्य दानम दत्तम. ऋषीभ्य हा चतुर्थी विभक्ती आहे म्हणजे मला 9 हा शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये लिहायचा आहे. कसा लिहिणार मी? नवभ्य. कारण की नवभ्य हा 9 शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये आहे. पुढे काय पुढे? वस्तुभ्य 6 वस्तुभ्य 3 वस्तूनी आवश्यकानी. मग वस्तुभ्य कुठली विभक्ती आहे? वस्तुभ्य ही चतुर्थी किंवा पंचमी आहे. मग 6 शब्द मला चतुर्थी विभक्तीमध्ये लिहायचा आहे. कसा लिहिणार बरं तो? बघा. षड षड्भ्य झालं. वस्तुभ्य 3 वस्तूनी. आता 3 तर मी काय लिहिणार? वस्तूनी नपुंसक लिंग शब्द आहे म्हणून मी त्रीणी लिहितो. लास्ट म्हणजे 6 वस्तूंपैकी 3 वस्तू काय आवश्यक आहे. अस्माभिही आपल्याकडून 8 भूपती नाम चरित्र आणि पठिताने. 8 राजांचे चरित्र अभ्यासले गेलेले आहेत. 8. मग भूपती नाम षष्ठी विभक्ती आहे, बहुवचन आहे. मग मी 8 हा शब्द षष्ठी विभक्तीमध्ये लिहिणार. अष्टानाम पंच पंचानाम सप्त सप्तानाम अष्ट अष्टानाम. अशा प्रकारे एक्सरसाइज ही आपण पाहिलेली आहे. उ, उ, ठीक आहे. हम्म, बस एवढंच आजसाठी. तुम्ही पुन्हा एकदा अभ्यास करा. ओके, एवढा अवघड नाहीये. पण तुम्हाला सीता आणि राम शब्द तुम्ही पाठ करणार आहात. आणि त्यास राम पाठ झाला, सीता पाठ झाला की सहतवते येणार आहे. सहतवते पाठ झालं की एक दोन हा शब्द येणार आहे. मग त्रीणी त्रयः तिसरं हे सगळं तुम्हाला हळूहळू येणार आहे. इथेच आपण थांबतोय. डाऊट असेल काही तर विचारा.